बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारानं मोठा धक्का बसलाय। सरन्यायाधीश भूषण गवईंची प्रतिक्रिया, तर ही घटना माझ्यासाठी विस्मृतीत गेली आहे, गवईंचं वक्तव्य। खासदार निलेश लंकेंनी घेतली सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाची भेट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट दिली। शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी भेट घेतली, लंकेंची माहिती। तिसऱ्या दिवशी सुद्धा कोल्हापुरातील स्टील उद्योजकावरील आयकर विभागाचा छापा सुरूच। आयकर विभागाने उद्योगाशी संबंधित कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती, सूत्रांची माहिती। भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता। यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली। नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा अंबरडा मोर्चा। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मोर्चा निघणार। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक। एसटीच्या ई बससाठी सुद्धा आता त्रैमासिक पास सवलत योजना लागू, तर 60 दिवसांचं भाडं भरून 90 दिवसांचा प्रवास करता येणार। जळगावच्या मुक्ताईनगरमधील रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, तर बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं साहित्य लुटून दिल्याची माहिती। 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं।